व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. नमस्कार. आज आपण अनुभवणार आहोत पाचोरा येथील श्री बालाजी महाराज यांच्या रथाचा गौरवशाली इतिहास. सांस्कृतिक उत्सव हे आपणास वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून देतात. त्यात यात्रा हे उत्सव महत्त्वाचे असतात. आपण उत्सवात सहभागी होतो तेव्हा कळत नकळत आपल्या परंपरेची आपण जोपासना करीत असतो व या सांस्कृतिक परंपरेचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो. पाचोरा येथे सुमारे 190 वर्षांची परंपरा असणारा श्री बालाजी महाराजांचा रथयात्रा उत्सव कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला असतो. श्री बालाजी महाराज यांची मूर्ती रथात बसवून ढोल ताशे लेझिम यांच्या निनादात मिरवणूक ही रथगल्ली विठ्ठल मंदिर रोड, तलाठी कार्यालय, जामनेर रोड, महात्मा गांधी रोड व परत रथगल्ली अशी काढली जाते. रथ मिरवणूक दुपारी 2 वाजता सुरू केली जाते व ती रात्री 10 वाजता संपते. श्री बालाजी महाराजांचा रथ हा दोर बांधून लोकसमूहाद्वारे श्री बालाजी महाराज की जय या घोषणेच्या निनादात ओढला जातो. मिरवणुकीत शहरातील तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. या उत्सवाच्या निमित्ताने गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात मोठी यात्रा भरते. श्री बालाजी महाराजांना प्रसाद म्हणून केळी व नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. रथ मार्गात भाविक रथाची पूजा करतात व आरत्या ओवाळतात. आता आपण घेऊयात इत्थंभूत माहितीचा आढावा. रथाच्या 10 दिवसांआधीपासून कामाची लगबग सुरू होते. काही वर्षांच्या अंतराने रथावरील लाकडी मूर्त्यांची डागडुजी व रंगरंगोटी करावी लागते. श्री बालाजी महाराजांचे मंदिर हे सयाजी पाटील परिवारातील सर्व सदस्यांकडून धुवून स्वच्छ केले जाते. मंदिरातील समया, काचेच्या हंड्या, गाभारा देखील स्वच्छ केला जातो. परंपरेप्रमाणे कार्तिकी एकादशीच्या दिवशी उसाची खोपडी करून बोरभाजी आवळा उद्धव सावळा च्या जयघोषात तुळशी विवाह साजरा केला जातो. सयाजी परिवारातील सर्व घरातील कुलदैवतांना खोपडीमध्ये ठेवून पूजा केली जाते. त्याच दिवशी रथ हा रथाच्या घराबाहेर काढला जातो. यानंतरच्या दिवशी रथावरील धूळ झाडली जाते व रथ झाडून स्वच्छ केला जातो. याच दिवशी रात्री रथ अग्निशामक गाडीच्या फवाऱ्याने धुतला जातो. पूर्वीच्या काळी विहिरीवरून टाक्या बैलगाडीवर ठेवून पाणी आणले जात असे व बादल्यांनी रथ धुवावा लागत असे. पण बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानामुळे आता रथ धुणे सहज शक्य होते. यानंतरच्या दुसऱ्या सकाळी रथास तेल पाणी लावले जाते जेणेकरून रथास चकाकी येते व रथ काळाशार चमकू लागतो. तेल पाणी झाल्यानंतर वंगण म्हणजेच ग्रीस हे चाकांसाठी बनवले जाते. गोंडपाट जाळून त्याच्या राखेत तेल मिसळून हे वंगण बनविले जाते. वंगण चाकांमध्ये भरण्यासाठी या महाकाय रथाचे एक एक चाक जॅकच्या सहाय्याने वर उचलले जाते. मग वंगण भरल्यानंतर रथ कमी श्रमात ओढण्यासाठी मदत होते.
याच दिवशी सायंकाळी श्री बालाजी महाराजांची पालखी रथमार्गावरून टाळमृदुंगाच्या व डफांच्या गजरात मार्गस्थ होते. घरोघरी पालखीची पूजा केली जाते. श्री बालाजी मंदिरास 2 दिशांनी दरवाजे आहेत. पूर्वेच्या दरवाजातून श्री बालाजी महाराज पालखीसाठी बाहेर पडतात व पालखी परत मंदिराजवळ परतल्यानंतर दक्षिण दरवाजातून आत येऊन पुन्हा आसनस्थ होतात. पालखीच्या दोनही बाजूने पेटत्या मशाली धरलेली मंडळी असते. अखेर येते ती वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच आपला रथोत्सव. या सकाळी रथ सजावटीला सुरुवात होते. झेंडूच्या माळांनी संपूर्ण रथ सजवला जातो. केळीचे खांब, ऊस व भगवे निशाण रथाच्या चारही बाजूस लावले जातात. रथावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली जाते. त्यानंतर रथाच्या सर्वात वर कळस ठेवला जातो. तर अग्रभागी लाकडी घोडे व सारथी म्हणून अर्जुनाची मूर्ती बसविली जाते. त्याच्या दोनही बाजूस तोफदार यांच्या मूर्त्या उभ्या केल्या जातात. तसेच मागील बाजूस राक्षसाच्या मूर्त्या उभ्या केल्या जातात व पुढील भागी कळसाच्या खाली परी व बजरंगबली यांच्या मूर्त्या बसवल्या जातात. या सर्व मूर्त्या बसवताना प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या दोरीच्या गाठी बांधाव्या लागतात. यानंतर बांधला जातो तो रथ ओढण्यासाठीचा दोरखंड म्हणजेच नाडा. रथापासून 2 समांतर दोरखंड पुढे सोडले जातात व चाकाजवळ त्यांना एक भली मोठी गाठ मारून कैची तयार केली जाते, जेणेकरून मोगरी लावताना नाड्याचा त्रास होऊ नये. रथ सजावटीनंतर लगबग सुरू होते ती श्री बालाजी महाराजांच्या आरतीची.
दुपारी सुमारे 12 वाजता आरतीला सुरुवात होते. पालखीप्रमाणे पूर्वेच्या दरवाजातून बालाजी महाराज रथयात्रेसाठी बाहेर पडतात. यानंतर श्री बालाजी महाराज रथावर विराजमान होतात. तेथे रथावर दही व भात शिंपडला जातो. सर्व मोगऱ्यांची पूजा केली जाते. मोगरी म्हणजेच रथ थांबविण्यासाठी बनवलेला लाकडी ब्रेक. शुभ कार्यासाठी रथाच्या चाकांखाली कोहळं ठेवलं जातं आणि 3 वाजता सुरुवात होते ती रथयात्रेला. बोल बालाजी महाराज की जय हा निनाद घुमतो आणि रथ पुढे पुढे सरकू लागतो. मोगरी लावण्याचा मान पूर्वपरंपार वाडेकर आणि सोनवणे परिवाराकडे आहे. त्यांच्या मदतीला व मार्गदर्शनासाठी सयाजी परिवारातील सर्व मंडळी असते. मोगरी लावणे म्हणजे अत्यंत जोखमीचे व जिकरीचे काम. पण श्री बालाजी महाराज हे काम अत्यंत लीलया पार पाडून घेतात. पाचोरा येथील राघो गणपत पाटील यांच्या घराण्यास देवाच्या चोपदाराचा मान आहे. पारंपरिक पोशाखात रथापुढे हे चोपदार उभे असतात. रथापुढे पेटत्या मशाली लावल्या जातात. सदरचे काम हे अहिरे व शिरसाट परिवार यांना देण्यात आले आहे. रथाच्या मिरवणुकीत श्री बालाजी भक्त हजारोंच्या संख्येने येतात. खेळण्यांची दुकाने, भजी जिलेबीची दुकाने, हातगाड्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून निघतो. रथावर विराजमान श्री बालाजींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. श्री बालाजी चरणी भाविक सढळ हाताने कानगी देतात. प्रसाद म्हणून भाविकांना नारळ व केळी दिली जाते. रथापुढे पाचोरा शहरातील विविध मंडळांची लेझिम पथके ढोल ताशांच्या निनादात पारंपरिक लेझिम खेळतात. त्याचबरोबर रथापुढे भव्य बजरंगबलीची मूर्ती विराजमान असते. फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशे व डफांच्या निनादात श्री बालाजी महाराजांचा रथ रात्री 10 वाजता मंदिराजवळ येतो. श्री बालाजी महाराज दक्षिणेच्या दरवाजातून आत प्रवेश करतात व आसनस्थ होतात. मग श्रींची आरती होऊन रथोत्सवाची सांगता होते. आता आपण वळूयात इतिहासाकडे. तर सुमारे इसवी सन 1560च्या सुमारास तामसवाडी तालुका पारोळा येथील स्थानिक श्री पिलाजी पाटील हा गावकऱ्यांना त्रासदायक ठरला होता. म्हणून गावकऱ्यांनी कोल्हापूरकर महाराजांकडे संरक्षणाची मागणी केली. सदर विनंतीवरून महाराजांनी सरदार घराण्यातील श्री अर्जुन पाटील यांना तामसवाडी येथे त्यांचे प्रतिनिधी म्हणून कारभार करण्यास पाठवले असता त्यांनी श्री पिलाजी पाटील यांचे नामहरण करून गावात शांतता प्रस्थापित केली. तेव्हा त्यांना मुलकी आणि पोलीस पाटीलकी अशा दोन्ही पदव्या बहाल करण्यात आल्या. कालांतराने दुष्काळ पडल्यानंतर अर्जुन पाटील यांच्या घराण्याची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने त्यांचे वंशज श्री रामा पाटील व त्यांचे 5 भाऊ पाचोरा येथे स्थायिक झाले. थोड्याच दिवसांनी त्यांनी मेहनतीने व सद्गुणांनी शेती, संपत्ती व प्रतिष्ठा मिळवली व ते एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखले जाऊ लागले. रामा पाटील यांचे भाऊ श्यामा पाटील हे दरवर्षी दिंडीसोबत पायी श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारी करीत असत. एकदा ते पंढरपूर येथे वारीसाठी गेले असता चंद्रभागेच्या तीरावर पाणी पिण्यासाठी नदीच्या प्रवाहात हात घातला असता त्यांच्या हाताला श्री बालाजी महाराजांची दगडी मूर्ती लागली. परमेश्वर प्रसन्न झाला या भावनेने त्यांनी ती मूर्ती दिंडीसोबत टाळ मृदुंगाच्या गजरात पाचोरा येथे आणली व घडलेला वृत्तांत आपल्या भावांना सांगितला. श्री श्यामा पाटील यांना मूलबाळ नसल्याने त्यांच्या वाट्याला जी संपत्ती आली तिचा विनियोग सर्व भावांनी पाचोरा येथे श्री बालाजी मंदिर व रथ तयार करण्यासाठी केला. काशी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देऊळगाव राजा येथील पंडित व महंतांना बोलावून
सदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन रथाची यात्रा व मिरवणूक उत्सव सुरू करण्यात आला. तेव्हापासून ते आजतागायत सदर उत्सव हा उत्साहात व आनंदात अविरतपणे सुरू आहे. सदरचा रथ हा सयाजी पाटील परिवार यांच्या खाजगी व स्वमालकीचा आहे. त्याची संपूर्ण देखभाल व व्यवस्था या परिवारामार्फत केली जाते. दरवर्षी रथाच्या पूजेचा मान सयाजी पाटील परिवारातील नवविवाहित दाम्पत्यास दिला जातो. सयाजी पाटील हे मूळचे कोल्हापूरचे, परंतु कालांतराने ग्रामीण भाषेत कोल्हापूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन कोल्हे असा झाला व कोल्ह्यांचा रथ म्हणून हा रथ ओळखला जाऊ लागला. गेल्या अनेक पिढ्यांपासून हा वारसा अविरतपणे चालू आहे. सध्या सयाजी पाटील परिवारातील अनेक सदस्य हे व्यवसायासाठी, नोकरीसाठी बाहेरगावी वास्तव्यास असतात, पण रथासाठी सर्वजण आवर्जून येतात व हा वारसा असाच अव्याहतपणे पुढे चालू राहावा म्हणून मेहनत घेतात. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. नमस्कार. बोल बालाजी महाराज की जय.